नमस्कार मंडळी, तुमच्या आर्वीज किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज मी आपल्या किचनमध्ये बऱ्याच दिवसानंतर ही रेसिपी सादर करणार आहे. काही वैयक्तिक कारणांमुळे मला कोणतीही रेसिपी सादर करता आली नाही, परंतु यानंतर मी नियमितपणे आपल्या चॅनलवरती रेसिपीज अपलोड करत जाईन. तर तुम्ही नक्की पहा आणि आपल्या या चॅनलला सपोर्ट करा. तर इथे मी आज गोव्याकडील रेसिपी करून दाखवणार आहे. ही रेसिपी अगदी 2 ते 3 मिनिटात अगदी झटपट तयार होते आणि हा पदार्थ बनविण्यासाठी आपण अजिबात गॅसचा वापर करणार नाही आहे. तर आज इथे आपण झटपट होणारे पोहे बनवणार आहोत. तर इथे आपण 2 वाट्या हे जाडसर आणि थोडे लालसर रंगाचे पोहे घेतले आहेत. हे सुरुवातीला आपल्याला अशा प्रकारे चाळणीमध्ये चाळून घ्यायचे आहेत, म्हणजे या पोह्यांमध्ये असलेली पावडर ही खाली अशा प्रकारे पडते किंवा काही कचरा असेल तो देखील पडेल. त्यानंतर हे पोहे चाळून झाल्यावर आपल्याला हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि 10 ते 15 मिनिटे भिजत ठेवायचे आहेत. हे पोहे जाड असल्यामुळे 15 मिनिटे भिजत ठेवू शकतो किंवा आपल्याला पटकन हवे असेल तर कोमट पाण्यामध्ये आपण 5 मिनिटे देखील भिजत घालू शकतो. तर स्वच्छ पोहे धुवून झाल्यानंतर आपण इथे हे पोहे व्यवस्थित 15 मिनिटे भिजवून घेतले आहेत. आता पोहे भिजवून झाल्यानंतर यामधील सर्व पाणी काढून टाकायचे आहे आणि यामध्ये आपण आता 2 ते 3 चमचे गूळ पावडर टाकणार आहोत. तुमच्याजवळ जर गुळाची पावडर नसेल तर तुम्ही चिरलेला गूळ देखील टाकू शकता. त्यानंतर मी 2 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतल्या आहेत, त्या देखील यामध्ये टाकल्या आहेत. चवीपुरतं मीठ टाकले आणि 2 ते 3 चमचे आपल्याला ओलं खोबरं किसून यामध्ये टाकायचं आहे. एवढंच आपल्याला यामध्ये हे साहित्य टाकायचं आहे. त्यानंतर चमच्याने अलगद अगदी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी काही मिनटामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते. अगदी आपण घाईमध्ये असू, सकाळी घाईच्या वेळेत अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे. गोव्यामधील ही रेसिपी आहे. चवीला खूप छान लागते. नेहमी तेच पोहे करून खाण्यापेक्षा कधीतरी अशा प्रकारे जर थोडं वेगळ्या प्रकारे बनवून जर आपण हे पोहे अशा पद्धतीने खाल्ले तर चवीला फार छान लागतात आणि थोडी चव देखील बदलते आणि नक्कीच तुम्हाला देखील अशा प्रकारे पोहे आवडतील. परंतु हे पोहे लालसर आहेत, वेगळे. अशा प्रकारे जर पोहे तुम्हाला मिळाले तर नक्की ही रेसिपी करून पहा. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे मी अशा प्रकारे नवीन रेसिपी अपलोड करेन त्या तुमच्यापर्यंत सहज पोचतील. धन्यवाद.